ओवी ओवी कुठे गेली ही मुलगी? ओवी आउट 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 ओवी टीचर मी लपली. अगं फोन ओवी धप्पा ये आउट 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 टीचर तुमच्यामुळे आउट झाले ना. सॉरी 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 बाळा. अगं अमृता वहिनी तुझ्या काकूंचा फोन आहे, घे बोल त्यांच्याशी. हॅलो काकू बोल. ओवी बाळा पोचलीस ना नीट? हो काकू आम्ही कधीच पोहोचलो. मी लपाछपी खेळते, मज्जा येते. नंतर फोन करू का? ऐक ना बाळा, इथे तुझा बाबा ना खूप काळजीत आहे. एकदा त्याच्याशी बोल, नंतर जा खेळायला. नाही मी त्याच्यासोबत नाही बोलणार. तो इतका खोटार आहे. मला सांगितलं की मी तुला कॅम्पला सोडायला येतो आणि आला सुद्धा नाही. मला नाही बोलायचं त्याच्याशी, मी कट्टी आहे. एक मिनिट बाळा प्लीज, असं नको करू. एक मिनिट मी देते त्याला. होय चल आपण बाकीच्यांना शोधूया. चल लवकर चल चल चल. ओवी बाळा खरंच सॉरी. अगं खूप महत्वाचं काम आलं होतं म्हणून येता नाही आलं मला. खरंच बबलूला विचार तू, मी असं कधी करतो का? हा नको ना रागू माझ्यावर. बरं ठीक आहे चल, आता बाबाला एक मस्त पापा दे बरं. नाही देणार? एवढी रागवलीस माझ्यावर? ठीक आहे मग बाबा देतो तुला पापा. आधी उजव्या गालावर, मग डाव्या गालावर. एक मिनिट एक मिनिट. ओवी मगाशीच खेळायला गेली. सॉरी ठेवते मी. काय झालं? बघितलंस, म्हणून फोनवर पाप्या द्यायच्या नसतात. असा फोनमध्ये झटके देतो. हो का? अनुभव. आपण पकडापकडी खेळूया ना. पण पहिलं राज्य कोणावर? माझ्यावर. ठीक आहे बाकीच्यांनी पळा. होय थांब इकडे. ओवी मला सांग, तू तुझ्या बाबांशी बोलत का नसतेस ग? अरे बुद्धू, मी जर बाबाशी चांगली बोलले असते तर त्याला कळलंच असतं ना मी त्याच्यावर रागवले म्हणून. पण आता मी त्याच्याशी बोलले नाहीये ना, मग त्याला वाटणार मी त्याच्यावर रागवलीये, चिडलीये, रुसलीये. मग त्याचं सगळं काम धंदा सोडून तो मला इथे कॅम्पवर भेटायला येणार. वा 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 ओवी, काय डोकं असतं ग तुझं. हुशार. मग कोणाची मैत्रीण आहे मी बोल? माझी 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 नाहीये मी माझीच मैत्रीण आहे. म्हणून मला सगळं कळतं. म्हणून मला असे पोरींच्या नादी लागू वाटत नसतं. मुलांनो मुलांनो. सावली, हा जेवणाची सगळी व्यवस्था एकदम उत्तम झालेली असते. आता फक्त मुलांनी यायचं बाकी आहे. अहो पण यांना भूक लागते की नाही? आल्यापासून खेळतायत सगळे. अगं शेवटी मुलंच ती. घरी आणि गुरुकुल मध्ये नेहमी कोंडून असतात. आज एवढं मोठं मैदान मिळालं असतं म्हणजे उंदाडणारच की. बाबांचा फोन आहे, एकच मिनिट. बोल बोल. हा बाबा. हा पोहोचलात ना सगळे व्यवस्थित रिसॉर्टवर? प्रवास कसा झाला? प्रवास खूप छान झाला बाबा. आणि तुम्हाला सांगू, ही जागा खरंच खूप सुंदर आहे. हो मुलांना सुद्धा खूप आवडली. आल्यापासून दंगा करतायत. काय तुम्ही अजिबात काळजी करू नका. बरं त्यातून तुला जर काही लागलं तर रिसॉर्टच्या मालकाचा नंबर मी तुला पाठवून ठेवलाय. बरं आबिर कुठे जरा दे त्याला. तो आता कसल्या हाताला सापडतोय. ओवी आणि इतर मुलांसोबत आल्यापासून खेळतोय. अच्छा बरं जाऊ दे खेळू दे. बरं ऐक, मी गुरुकुलातल्या सगळ्या स्टाफला पण सुट्टी दिली.
त्यांना पण जरा फ्रेश व्हायला वेळ मिळेल ना म्हणून. हे बरं केलं बाबा तू, कारण एकदा का आम्ही कॅम्पवरून आलो ना की कोणालाही सुट्टी देता कामा नये. आणि हो बाबा, मी असा विचार करत होते की आपण गुरुकुलमध्ये एक नवीन बॅच चालू करू शकतो का? अगं बॅच काही नक्कीच वाढू. मी तर असा विचार करतोय ना की आपल्या गुरुकुलाच्या जागेत एक मोठं कला महाविद्यालय सुरू करूया. म्हणजे संगीताबरोबरच इतर कला सुद्धा शास्त्रशुद्ध पद्धतीने मुलांना शिकता येतील. खूप चांगली आयडिया आहे बाबा. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जर जुळून आल्या ना तर ह्या मुलांना खूप मोठा फायदा होईल. सो बरं ते राहू दे, मी आता काय सांगतो शांतपणे ऐक आणि जरा त्याच्यावर विचार कर. काय आहे की सारंगला कळलंय, तिलोत्तमाला कळलंय की तू परत आलीस. ज्यांच्यापासनं तू तुझी ओळख लपवत होतीस त्यांनाच आता कळलंय. मग तू का लपून राहतेस? तू नव्यानं तुझे शोज, तुझे रेकॉर्डिंग्स का नाही सुरू करत आहे? तुझा दैवी आवाज लोकांपर्यंत पोहोचायला हवा बाळा. नाही बाबा, अजिबात नाही. पण का? बाबा प्लीज ऐका ना, आपण ह्या विषयावर नंतर कधीतरी बोलूयात ना. अगं सावली, नाही बाबा, जोवर माझ्या मागे लागलेले ते गुंड कोण होते, त्यांना कोणी पाठवलं होतं, ह्या सगळ्याचा मास्टर माइंड कोण आहे हे मला कळत नाही ना, तोवर मी धोका नाही पत्करू शकत. माझ्या एका चुकीमुळे मला अबीरचं आणि तुमचं आयुष्य धोक्यात नाही टाकायचं आहे बाबा, प्लीज. आणि आता सध्या मला फक्त आणि फक्त आपल्या गुरुकुलवर लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे बाळा, जशी तुझी इच्छा. काळजी घे. तुम्ही काळजी घ्या. ठेवते मी. हां, व्यंकटेशजी, मी काय म्हणते, तुम्ही पुढे व्हा, त्यांना ताटं लावायला सांगा. मी ह्या सगळ्यांना गोळा करून आणते. 2च मिनिटात तयारी करतो. हो. ए मुलांनो, इथे या, एक लाईन बनवा लवकर. स्वर्गीय सावली स्वरस सावली संगीत गुरुकुल. जगन्नाथनी सावलीचं नाव दिलंय, स्वतःच्या मुलीचं नाव सोडून. खोट्या बापाचं खोटं प्रेम, नावापुढे कैलासवासी नाही, स्मरणार्थ नाही. असं कसं शक्य आहे? जगन्नाथ अशी गोडचूक करणार नाही. निष्णात पंडित आहे तो. असं पण असू शकतं ना की जगन्नाथला माहितीच नाही आहे सावली या जगात नाही आहे म्हणून.